जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आपल्या घराच्या मागे आले पाहिलं तरी हर्षलने त्याचा भाऊ शेखर गाडी पुसत होते. हर्षलले काही माहीत नव्हतं पण की आपण व्हिडिओ करताय. तर आद्याला माहीत पडलं तर भाऊ आला इकडे पाहायले. बादमध्ये भाऊले दिसलं तर भाऊनं हात दिला. म्हटलं हात बादमध्ये देतो, पहिले गाडी पुस चांगली. हर्षलले व्हिडिओत घेतला ना आला मी इकडे आपल्या गार्डनची सफाई करायला. आपल्या गार्डनमध्ये लय घाण झाली ती, या कुत्र्यानं पुरी घाण करून ठेवली होती. म्हटलं त्याला साफसफाई करून घेऊ गार्डनची. सफाई झाली गार्डनची ना. टिल्ल्याला घेऊन मी निघाला रावेर जायसाठी. काही सामान नव्हता घरातला. म्हटलं चला पहिले तो घेऊन येऊ आणि गार्डन आपलं साफसफाई करायच्या बाद कसं दिसते ते दाखवून मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या शेवटे. आले रावेरले घेतला सामान. सैली टिल्ल्या देऊन दिली, कारण की त्याला तर काही गाडी चालवता येत नाही. मग गाडी बी आपल्याला चालवणी पडते. घेतला सामान ना आली इकडे पाणीपुरीच्या ठेल्यावर. टिल्ल्या म्हणे भूक लागेलाय. म्हटलं चाल मग पाणीपुरीच खाऊ. खाल्ली पाणीपुरी. घरी सामान ठेवला ना आला डायरेक्ट इकडे मंदिराकडे. आपल्या आरतीचा टाईम होईल होता. मग यायला म्हटलं देऊन द्यावं तुम्ही बी कशाला राहताय मागे. झाली आरती ना आला मग इकडे गार्डनमध्ये. म्हटलं चला तुम्हाला गार्डन दाखवून देऊ. मस्त चारीमेरा आपण दगडायच्या भीती केली आहे ना. या आपला गार्डनचा वॉचमॅन एकदम खतरनाक ठिकाणी लपून बसलाय. तुम्हाला पाहिजे नशीन वॉचमॅन तर कमेंट करजा. पगार काही घेत नाही पण काम मस्त करतो आपला वॉचमॅन. हे बा आपलं गार्डन. तुम्हाला या पुऱ्या गार्डनची माहिती कोणत्या झाडायच्यात काय नाही ते सगळं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. चला मग आजसाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आपलं गार्डन आवडलं असेल तर लाईक करून घ्या.